बडा गणेश मंदिर मध्ये हम लोग इकडे बाहेर पोहोचलोय आणि ते शिवजी आहेत, हे रबडी आहे आणि गुलाबजामुन। क्योंकि ये वो प्रहर है जब सभी देवी देवता गंधर्व यहाँ उपस्थित होते हैं। आम्ही लोक दुपारी जेवलो आणि मग रूमवर गेलो आणि झोपलो आणि आता वाजले 4। आम्ही लोक उठलो, तयारी बियारी केली, तेच परत कपडे घातले, दीदीने फक्त चेंज केलाय आणि आता आम्ही लोक जातोय बडा गणेश मंदिर मध्ये। आम्ही लोक इकडे बाहेर पोहोचलोय, तर चला जाऊया। आम्ही लोक आलो आता बडा गणेश मंदिर। एका साईडला पण नरसी आहे। वरती बघा पहिले इथे सोडायचं, इथे सोडल्यानंतर मध्ये सोडल्यानंतर पिंडी नाही, ते 2 असतात साईडला जी असतात। दुर्गा आता आम्ही आलोय बैकुंठ धामला। विष्णूचा अवतार आहे। मम्मा इकडे उंट पण आहे। आता आम्ही लोक चारधाम मंदिर मध्ये आलेलो आहोत। इकडे बाजूला आम्ही लोक चप्पल काढतो। मम्मी माझी पण ठेव ना। हे चारधाम मंदिर आहे, जिथे जे 4 धाम आहेत ना ते इथे दाखवले आहेत। सो आपण बघूया, इथे सुद्धा आम्ही रील्सच्या थ्रू आलोय। भगवान रामेश्वर बघू शकता, हे 4 धाम ची नावं दिले। हे बघा किती मस्त असं मस्त सुंदर असं थंडगार वातावरण इथलं, खूप छान आहे। हे श्रीकृष्णाचं हे आहे भगवान द्वारका दर्शन। आता हे आहे रामेश्वर। दाखव, इथे आपण अजून वरती चाललोय, बघूया आता वरती काय आहे। ह्या प्रकारे पुरी पागलपंथी करतो। इथे आहे बद्रीनाथ पंचत, जे आहे बद्रीनाथला
ते 4 धाम मध्ये येतं. कुबेरजी, गुरुडजी, बद्रीनाथजी, उद्धवजी, नरदजी, महालक्ष्मीजी, राधाकृष्ण आहेत, राधाकृष्णजी, शिव पार्वती, मग काय हे राधाकृष्ण. आमच्या मम्मीला बिना चष्म्याचं दिसत नाही. इथे आहेत हनुमानजी, राम दरबार, राम दरबार इथे, आणि इथे हनुमान पण. हा ऐकलंच ना. आणि इथे काय बोलतात, खूप सुंदर आहे. जर तुम्ही उज्जैनला येत असाल तर इथे नक्की विजिट करा. आणि इथे 10 रुपीज पर पर्सन तिकीट आहे. 10 to 20 आहे. तर आपण बघूया किती आहे. श्री जगन्नाथ दर्शन, श्री जगन्नाथपुरी बघा, ओडिसाचे जगन्नाथपुरी. ते बघूया किती तिकीट आहे. 10 रुपीज आहे पर पर्सन. असं श्रीकृष्णाचं दाखवलं आहे. आणि इथे बघू शकता जे श्रीकृष्णाने त्यांच्या किरंगळीवरती डोंगर घेतला ते दाखवलं आहे. आणि इथे सुदामा आहे, त्यांचे मित्र आहेत आणि त्यांची लाडकी काऊ. दुर्गा माता आहेत, दुर्गा माता की संतोषी माता. आणि इथे शिवजी आहेत. मस्त असं आता आम्ही लोक गुफामध्ये एंटर करतोय. शेरच्या तोंडातून दोन्ही साईडला कॅमेरे. शेर इतना बड़ा है. इकडे श्री लक्ष्मी नारायण आहेत. लक्ष्मण केव्हा किती रस्त्यावरून ते बघ याने आणलं ते उचलूनच संजीवनी. संजीवन आहे बघायचे त्याच्यात दाखवा खिडकीतून या. ते आश्रम खूप मस्त गेलं. दूध पाजते त्याचं चालतो तिला आणि ती गायबच होते. तिला नाव काय आहे? कुसूर सुर्पणखा. तीच असते. हा सुर्पणखा आहे. सुर्पणखा रामायण मधले. आपण सकाळी गेलेलो ना आश्रम, सुदामा, श्रीकृष्ण आणि बलराम. मी तुम्हाला सकाळी आश्रम दाखवला पहिल्यावाला, जिकडे श्रीकृष्ण, सुदामा आणि बलरामने शिक्षण घेतले, विद्या घेतलेली, त्याचं दाखवलंय. कृष्णाचंच आहे ना ते अवतार आहे. जरा झूम करून बघा. पुढे तुमच्यावर होते ना सिमेंट. नाही गेली असेल आतमध्ये. हो हे गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. ब्रह्माचार्य इथे फोटो काढ. मम्मी इथे फोटो काढ. आमच्या कसलं बनवलंय? होय लग्नात चाललंय. गरुडावर बसून हे ना गरुडावर बसून चल चल मला मोठा रस्ता आहे.
रिटर्न घेऊनच येतात. आम्ही लोक अजून वरती चाललाय. माता कालरात्री माता महागौरी माता प्रल्हाद फक्त प्रल्हाद घंटी अजून आहे ना. काश्मीरला अशी मजा सरकायचं आहे. चपला ठेवलं त्याला काहीतरी द्या 10 रुपये वगैरे. हे आहे रबडी मलाई सरकट, जे आम्ही त्र्यंबकेश्वरला सुद्धा ट्राय केलं. तर इकडचं बघू आपण कसं आहे. सुद्धा अवेलेबल आहे आणि लस्सी आहे, रबडी आहे आणि गुलाबजामुन. मी आता इकडे रबडी घेतली आणि मम्मी पप्पांनी चाय घेतली. तिथली खायचं गेलं तरी पण तिथे माझ्या म्हणून खाय. आता आपण टेस्ट करू बघाय. हे जे रात्रीची हरसिद्धी माताची आरती होते 7 ते 7:30, त्याच्यासाठी दिव्यामध्ये तेल टाकताय. ती आपण बघूया, ट्राय करायचं आपल्याला जमली करायला. हे हरसिद्धी माताचं मंदिर आहे. आता आम्ही लोक रामघाटला जातोय. बघूया, तिथे 6 o'clockची आरती असते. रामघाट जायचा रस्ता समोर घाट दिसतंय. केवढे सारे व्हाईट मंकी. इकडे तुम्ही बघू शकता केवढे सारे मंकी आहेत आणि मोठे मोठे सर्व. अरे मी त्याला रामघाट. इकडे शिप्रा नदी आहे. बापरे. इथे बघू शकता पॅरेट बसलाय. तो पण आरती बघायला आलाय. समस्त देशों का जिस प्रकार राजा रामचंद्र जी के पिता श्री राजा दशरथ जी को मोक्ष की प्राप्ति कराई थी, उसी प्रकार हमारे 71 पीढ़ी के पितरों को
मोक्ष की प्राप्ति करा। हे शिप्रा माता हमें प्रतियोगिता, परीक्षा में, व्यापार में, नौकरी में उन्नति, प्रगति, यश, कीर्ति, राज सम्मान की प्राप्ति कराता। हमारे मन के मनोरथ को परिपूर्ण करता। हे शिप्रा माता हमारी मनोकामना को परिपूर्ण करता। हाथ जोड़कर सभी अपनी अपनी मनोकामना का आदर करेंगे। नमस्ते शिप्राय, नमस्ते ब्रह्मचार्याय शिप्राय नमः। सभी बोलिए स्वाहा। आता आम्ही लोक रामघाटला आलोय। इकडे आरती होते शिप्रा नदीची। आम्ही लोक चौघा बसलोय। शिप्रा तुम्हाला आता मी आरती दाखवते। अजून पूर्ण आल्या। किती वाजले? 5:47 झाले। 6 वाजता आरती चालू होते। रामघाटची आरती बघून झाली आणि आम्ही एकदा रिटर्न झालोय। हर सिद्धी माताला तिकडे पण आरती होते ते बघायला। आपण घाट आहे आता रामघाट ना। आता आम्ही लोक हरसिद्धी माता मंदिरला आलोय आणि आम्ही लोक मंदिराच्या आतमध्ये नाही गेलो। इकडे आता आरती स्टार्ट होणार आहे। इकडे 8 दिवे एका खांब्याला आहे। ते लोक आता तेल टाकून झाल्यात। ते लोक भात लावत आहेत। इथे साईबाबा सारखे एक बाबा आहेत। दर्शन आलेलं आहे आणि इकडे मंदिर आहे। आता आमचं सर्व मंदिराचं दर्शन झालेलं आहे। फक्त एक मेन बाकी आहे, त्यामुळे महाकाल त्याला आम्ही लोक रात्री करणार आहोत। जसं तुम्हाला सांगितलं जेव्हा भस्म आरतीला जाणार तेव्हा। आता महाकालचं कोटियाड आहे
म्हणजे कॉरिडॉर सारखं आहे, तिकडे स्टॅच्यू जवळ सर्व काय आहे. आता आम्ही लोक तिकडे जातोय आणि इकडे सगळीकडे मला खूप असं वाटतं. आम्हाला रामघाटची पण आरती भेटली, हारसिद्धी माताची पण आरती भेटली. इकडे तुम्ही बघू शकता दिवाळीची सुट्टी आहे म्हणून गर्दी खूप जास्त वाढली. आता आम्ही लोक आलेलो आहे एका ब्रिजवर जिकडे उज्जैनचा राजा विक्रम दत्त त्यांचा स्टॅच्यू बनवला आहे आणि इकडे समोर कोर्टयार्ड आहे. विक्रम राजा आणि इथे त्यांचा सर्वात मोठा स्टॅच्यू आहे विक्रम राजाचा. तिकडे बघू शकता महाकालचं मंदिर. ते आहेत बोल कशी बोलते. आता आम्ही आलोय महाकाल नगरीच्या कोर्टयार्ड मध्ये आणि हे आहे महाकाल मंदिर. महाकाल कमिंग सून. महादेव आहेत, विष्णू भगवान आहेत, इथे शंकर भगवान आहेत. मणिमंदिराचा मोठा स्टॅच्यू उभा केला परेलचा महाराजा. हा परेलचा महाराजा असंच होता ना. खाली आहे अमृत अमृत. बोल आता काय ते फोटो काढा ना एक सिंगल आहे. आणि कबूतर पण आहे बघितला काय. कबूतर पण नंदीच्या बाजूला बसलाय. इकडे शंकराचं लग्न शंकर पार्वतीचं लग्न असतं आणि शंकर भगवान लग्नाला जातात असं वरात घेऊन भूत जातात. बाजूला सर्व वराडी. चला मग आम्ही पण लागणार आहे. चालत राहा ह्याच्यासाठी थांबू नका. पिंडीवरच आहे.
ब्रह्मांड की सबसे प्राचीनतम कहानियों में से आज हम वो कहानी सुनाएंगे जिसका सृजन पूरे ब्रह्मांड के सृजन से पहले हुआ। तब न देव थे, न असुर, न जीव था, न जंतु, न जल था, न अग्नि, न वायु, न भूमि। समष्टि के शून्य में विराजती एक शक्ति, कालातीत और कालों के नियंता। विधाता भी और विध्वंसक भी, अखंड, अचल, अविनाशी। ये कथा है उस महादेव के महाकाल स्वरूप की, जो सृष्टि के आरंभ भी हैं और काल के आगमन भी हैं। वे ही काल के सृजन करता और नियंत्रण करता भी हैं। करने वाले महाकाल, मेरुगिरी को धनुष और भगवान विष्णु को बाण बना दैत्यों के 3 पुरों का वो महाकाल, जो तीनों लोकों में विद्यमान सभी शिवलिंगों में प्रधान है। वो महाकाल जिनके त्रिशूल की तीनों नोकों से काम, क्रोध और लोभ पर नियंत्रण होता है, जिनके मस्तिष्क पर चंद्र वराह पुराण में कहा गया है, नाभिदेशे महाकालस्तन्नाम्ना तत्र वै हरः, अर्थात नाभिदेश उज्जैन में स्थित भगवान महाकालेश्वर तीनों लोकों में पूजनीय हैं। आकाशे तारकाम लिंगम, पाताले हाटकेश्वरम, मृत्युलोके महाकालम, सर्वलिंगम नमोस्तुते। अर्थात यहाँ पर श्मशान, ऊषर यानी अंतजाऊ भूमि, आध्यात्मिक शांति का स्थल पांचों एक ही स्थान पर उपलब्ध है। उज्जैन के इस अलौकिक स्वरूप से प्रभावित मंदिर में समय से पहले तुम पहुंच जाओ तो तब तक वहां ठहर जाना। समय उज्जैन जो मनुष्य को मोक्ष प्रदान करने वाली 7 नगरियों में से एक है। उज्जैन जहां 84 महादेव का आशीर्वाद प्राप्त है। उज्जैन जिस पर सदा ही कृपा रहती है महाकाल की।
यहाँ सतत क्षिप्रा नदी की निर्मल धारा बहती है। डमरू के नाद से जीवन को ऊर्जा मिलती है। घंटियों की झंकार मन को आनंदित करती है। पूरा फल प्राप्त होगा। ये संध्या आरती जिसे कालिदास ने सराहा है अत्यंत महत्वपूर्ण है, क्योंकि के कारण उज्जैन में हर 12 वर्ष पर कुंभ सिंहस्थ मेले का आयोजन होता है। भगवान शिव की लीला देखिए। लोक कल्याण के लिए स्वयं विषपान किया और अपनी नगरी पर मम्मी जाऊ दे, पाय पडे. जा पूर्वी, तू पण जा, पाय पड जा. अरे जा पूर्वी. हो, जसं तुम्हाला माहिती आहे सर्व मंदिराचं दर्शन झालं, पण मेन आपलं ज्योतिर्लिंग म्हणजे महाकाल बाकी आहे दर्शन घ्यायचं. बिकॉज आमच्या आता रात्रीची भस्म आरती आहे, तर आम्ही म्हणजे आत्ताच जाणार आहोत दर्शन घ्यायला. आणि भस्म आरती चालू होते किती वाजता? 4 वाजता चालू होते. 4 ते 6 पर्यंत असते, पण त्याची लाईन लवकर लावावी लागते. म्हणजे असं 12 ते 1, 12 साडेबारा वाजता ती लाईन लावावीच लागते, बिकॉज गर्दी वगैरे असते. 200 लोक त्या भस्म आरतीला प्रेझेंट असतात म्हणून. आणि भस्म आरतीचं तिकीट वगैरे बुक करायला खूप इझी आहे, तुम्हाला ऑनलाईन भेटतं भस्म आरती बुकिंग असं करून. म्हणून आमचं बुकिंग वगैरे सर्व झालेलं आहे 5 बेस. आत्ता आम्ही 6 माझा आउटफिट आहे भस्म आरतीचा. आम्ही सर्व व्हाईट घातलंय. मी पण नाही घातलंय. इकडे मम्मा ते मी पप्पा आहे, त्यांनी शूट करते. मग सगळं आता आम्ही हॉटेलच्या बाहेर आलो आणि इकडे आम्ही कुल्फी वगैरे घेतले. कुल्फी घेतल्या, रबडी कुल्फी मम्माने पण त्याच घेतल्या आणि दिदीने रबडी घेतली. दाखव कशी असते. मला पण लाई तुम्हाला पण गेला गेला. अरे घे, चांगलं आहे. थँक्यू. तर आता आम्ही टीका लावला, तुम्ही बघितलं आणि भस्मारतीसाठी बाहेर आलेलो. आणि लिटरली ही लाईन आम्ही 11 वाजता, आम्ही कितीला आलो, लाईक आता 11:25 झालेत. आम्ही 11 वाजता आलो, तेव्हाच 20 to 30% आमच्या पुढे उभे होते. म्हणजे तुम्ही समजा लाईनसाठी 9:30 10लाच येऊन उभं राहायला पाहिजे. आणि मी दाखवते आमचे पप्पा कुठे उभे आहेत. तिथे व्हाईट कुर्ता आले, पप्पा उभे आहेत आणि पप्पांच्या पुढे एवढी माणसं आहेत आणि आमच्या पाठीसुद्धा आता. आणि पूर्वी तिथे बसलेली आहे समोर. तिथे मी आणि मम्मी बसलोय. आता आम्ही लोक भस्म आरतीच्या लाईनला लागलेलो आहोत. बरोबर 12 वाजले. बरं 12 वाजले आणि आम्हाला आतमध्ये घेतलेलं आहे. आणि आम्ही लोक सर्वांनी महाकालचा असा टिक्का लावलाय. ये ना आमची तिकीट काय ते त्याचं